म्या देवाचं केलं होतं, काय माझ्या नशिबाला आलं. तुला माहिती का तू आधी काय पेरलं होतं, ती काय पूर्व प्रारब्ध आहे ती? हं? ते भोगावं लागेल का नाही? पण तो भोग सुद्धा जर सौम्य करायचा असेल तर साधूची कृपा लागते माय बाबा. साधूच्या कृपा लागते, साधूला शरण जावं लागतं. आणि ज्या व्यक्तीनं साधुत्व त्या चरणावर लोळण घातलेली आहे, दासीत्व पत्करलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, म्हणजे राहत नाही. संसार रूपी कल्याण नाही होणार एक परती, पण या देहरूपाला या आलेल्या आत्म्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, म्हणजे नाही. तो आत्मा सिद्ध दशेला जात असतो. रावणासारखं प्रभू रामचंद्राच्या हातानच मरण आलं ना, तो जीव सिद्ध दशेला गेला का नाही? मग तसं माय बापा हो, तुमचा माझा सुद्धा जीव सिद्ध दशेला जाईल. पण कधी? तसा साधू ओळखून शरण जा. रामकृष्ण हरी म्हणल्यानं तुमची वाचा शुद्ध होईल, देह शुद्धी होईल. पण आत्मशुद्धी जर करायची असेल तर नामरूपी शस्त्र घ्या आणि नामरूपी शस्त्रानं कामक्रोधावर हल्ला करा आणि मग तुमचा विवेक जागा करा. तुमच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही संसारूपी महापुरात करून गेल्याशिवाय राहणार. मी सांगत नाही, माझी माऊली अख्ख्या ज्ञानेश्वरी जर वाचली तर गुरुच्या वर्णना वेगळं वर्णन काहीच केलं नाही माझ्या. कैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टी फाटा फुटे, मंग वास पाहिजे ते प्रगटे महाने. अंजन रूपी काजळ सद्गुरूनं घालावं लागतं, मग त्या नेत्राला ज्ञान रूपाची प्राप्ती होत. तशा साधूला, तशा सद्गुरूला शरण जा. तशा साधूकडून, तशा संताकडून माळ घालून त्या नाम घ्या. तुम्हाला नामाची प्राप्ती पाहिजे. देवाची या द्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्तीचारी साधी. कोण कोण दारात देवाच्या राहत नाही, मग साधल्यात कचारी मुक्ती का साधत नाहीत? तशा साधूला शरण नाही, ते तत्व मिळालेलं नाही. देवाचं खरं दार कोणतं आहे ते अजून कळायलाच मार्ग नाही. त्या देवाच्या दारात उभा राहा. तुम्ही आम्ही स्वरूपाला आहेत, पण अस्वरूपाचं जे दार आहे त्या दारात जर तुम्ही उभा राहिलात आणि प्रगट्यकरण जर भगवंताचं तुमच्या हृदयात झालं तर मग ज्ञानरूपी तुम्हाला गंगा वाहायला लागते. मग तुमच्यामध्ये हृदयामध्ये भगवंत येऊन राहायला लागतो. मग त्या जीवाचं बोलाबोलीचे नाहीच माहिती. जर बोलाबोलीचं असतं तर माझ्या तुकोबारायांचे ग्रंथ असे इंद्रायणीवर तरले नसते. ज्ञानोबारायांच्या अंगावर चिखल पडला तरी आज ज्ञानोबारायांचा अभिषेक झाला नसता. कोणत्या साधूला त्रास झाला नाही. मग जिथं सत्य आहे तिथं त्रास आहे, आणि जिथं त्रास आहे तिथं विजय आहे. म्हणून त्रासाला कंटाळून भगवंताला पाठमोर होऊ नका. भगवंताला जो पाठमोरा होणार नाही त्याच्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण बाकी गोष्टी करण्यासाठी आलो नाहीत माय बापा. अगदी तरुण पिढीनं असो किंवा बालकापासून वयोवृद्धापणापर्यंत असो, व्यसनापासून अलिप्त राहिलं पाहिजे, तर तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. मला कितीतरी लोक वाईट वाटतं बाई बापा, सत्य मांडावं लागतं. हे शास्त्र सत्य मांडण्यासाठी साधू संत आहेत. आणि जर तुम्ही सत्य नाही मांडलं तर जीवाचा उद्धार होईल का? तोंडापुरता यायचं, या व्यासपीठावर उभं राहायचं, वर्णन करायचं, गुणगान गायचं, जायचं, म्हणून जे तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार व्हायचा टाळायला लागला. याच्यातून जर उद्धार व्हायचा आहे तर सत्य मांडावं लागेल समाजापुढं.
आणि सत्य मांडताल त्यावेळेस कल्याण होईल त्या जीवाचं. म्हणून व्यसनापासून सगळ्यांना अलिप्त राहा, तर जीवाचं कल्याण आहे. कितीतरी लोक आहेत, मी डोळ्यानं पाहतोय, गळ्यामध्ये माळ आहे, मद्यपान करतायत मागी, त्यापेक्षा नाही घातलेली चांगली. आमचं शास्त्र, माळा, नाम, तत्व म्हणजे काही रस्त्याला काही पडलेल्या कागदासारखं नाही माय बापा. आणि म्हणूनच संतांच्या सुद्धा चुकी नाहीत याच्यामध्ये, साधूच्या सुद्धा चुकी नाही, देत नाहीत ते याच्यामुळे देत नाहीत, पालनच केलं जात नाही म्हणून मिळत नाही तुम्हाला. तुम्ही पालन करायचं शिका. जर पालन करायचं शिकत गेलात तर साधू सुद्धा देत राहतात. आणि साधून जर ते तुम्हाला दिलं तर तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. हे जीव काय पुन्हा पुन्हा नाही. माझ्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणल्या, अशा म्हणतात का त्या? नामदेवराच्या घरी जनाबाईनं माझ्या दासीत्व पत्करलं होतं. नामदेवरायांच्या हातून भगवान परमात्मा जेवण करत होता, तरी सुद्धा नामदेवरायांना देव खरा कळला होता का? स्वतः पांडुरंगाला सांगावं लागलं, सगुण स्वरूपानं तुम्हाला ओळखतो, पण निर्गुण स्वरूपानं जर तुला ओळखायचं असेल तर औंढा नागनाथावरून. साधूलाही सद्गुरूच्या शरण जावं लागलं आणि देवालाही सद्गुरूच्या शरण जावं लागलं, तेव्हा अंतरातल्या तत्वाची ओळख कळली माय बाबा. अंतरातल्या तत्वाची. ब्रह्म राम वचिष्ठा शरण कृष्ण सांदीपण. का? कृष्ण भगवान परमात्मा देव होते ना, तरी मी देव ओळखायला